भक्ती याचा कुठेही अपमान होऊ नये, याचा कुठेही तिरस्कार होऊ नये, त्यापासून त्याला तुम्ही थांबवू नये. मी जी भक्ती करत आहे, मी जो देव मानत आहे, माझी जी प्रार्थना पद्धत आहे, मी ज्या पुस्तकाला मानत आहे तेच पुस्तक म्हणजे प्रमाण पुस्तक, तोच पैगंबर म्हणजे प्रमाण पैगंबर, आणि तीच प्रार्थना पद्धत म्हणजे फक्त प्रार्थना पद्धत. बाकी सगळं चूक आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो सिद्धांत आम्हाला कदापिही मान्य नाही. कारण की आम्ही सर्वांमध्ये सुख पाहणारे आहोत. माझ्या संस्कृतीने मला सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु सर्वे मा कच्चित दुःख हरेल, ही शिकवण आज दिलेली नाहीये, 10,000 वर्षापूर्वीची शिकवण आहे. आम्ही सर्वांच्या सुखाचीच कामना केली आहे. आज आपण आपल्या संस्कृतीपासून लांब गेल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहित नाही, पण ह्या देशामधला प्रत्येक विद्वान ज्यावेळेस जेवणासाठी बसायचा त्यावेळेस पहिली प्रार्थना करायचा, यंतु मदयो वर्षं वर्षभर पाऊस येत राहावा, नद्या वाहत राहाव्या, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं पोट भरावं. त्यांनी सांगितलं नाही की हिंदूचं पोट भरावं, माझ्या भारताच्या लोकांचं पोट भरावं, माझ्या लोकांचं पोट भरावं. कुठली प्रार्थना आपली तशी आहे? एकाही प्रार्थनेमध्ये आपल्या केवळ माझ्या धर्माचं कल्याण व्हावं, माझ्या लोकांचं सुखी व्हावं असं नाहीये. संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, सर्वांना खायला मिळावं, सर्वांचं आरोग्य राहावं,